आपल्याला माहिती आहे की 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून त्याची घोषणा झाली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती देशभरामध्ये अनेक कार्यक्रम होत आहेत। 106 देशांचे प्रतिनिधी दिल्लीमध्ये आले होते आणि अधिकृतरित्या या वर्षाची घोषणा आंतरराष्ट्रीय सहकारी वर्षाची घोषणा माननीय मोदीजींच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये झाली। माननीय अमित भाईंच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला। 106 देशाचे प्रतिनिधी होते। त्यानंतर अनेक कार्यक्रम देशभरामध्ये होत आहेत। शेवटी भारत हा कृषीप्रधान देश आहे। त्यातल्या त्यात महाराष्ट्राचं आपण पाहिलं की सहकाराची पंढरी आहे। देशभरात जवळपास 8.5 लाख सहकारी संस्था आहेत। त्यातल्या एकट्या महाराष्ट्रात 2.25 लाख सहकारी संस्था आहेत आणि म्हणून महाराष्ट्र आणि देशाचं एक मोठं सहकाराचं जाळं आपल्या देशात आहे आणि त्या अनुषंगानं ह्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्तानं अनेक कार्यक्रम होतात। आज व्यामनिकॉममध्ये एक आंतरराष्ट्रीय परिषद या ठिकाणी झाली। सहकारावरती अनेक 2-3 दिवस चाललेल्या ह्या परिषदेमध्ये खूप काही विषयांवरती सेमिनार्स या ठिकाणी झाले आणि देशाचा सहकार हा अधिक समृद्ध झाला पाहिजे। माननीय मोदीजी म्हणतात सहकारातून समृद्धीकडे, ही जी परिकल्पना, हा जो संकल्प त्यांचा आहे, निश्चितपणे त्यासाठी आपण सगळेजण आम्ही काम करतोय आणि म्हणून ही 3 दिवस चाललेली जी परिषद आहे, 12 देशातून जवळजवळ 36 प्रतिनिधी या ठिकाणी पण आले होते आणि एक चांगल्या प्रकारचं एक परिसंवाद या परिषदेच्या माध्यमातून झाला असं म्हणायला लागेल आणि एक सहकारासाठी उपयुक्त अशा पद्धतीची ही कॉन्फरन्स या ठिकाणी पार पडली आणि मला त्याचं आमच्या व्यामनिकॉमच्या सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करेन की खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन त्यांनी या ठिकाणी केलं। पहिलं सहकार विद्यापीठ गुजरातमध्ये नाही, गुजरातमध्ये असं नाही, भारतातलं सहकाराला अधिक ताकद देण्यासाठी, सहकारातून समृद्धीकडे जाण्यासाठी या देशात एक सहकाराचं विश्वविद्यालय करणं हा एक संकल्प माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित भाईंनी केला होता आणि आता त्याचं बिल हे संसदेत ठेवलं गेलं आहे। आता पुढच्या अधिवेशनामध्ये त्याच्यावरती ते बिल पास होईल, त्यानंतर राज्यसभेमध्ये ते ठेवलं जाईल आणि या देशातलं पहिलं विश्वविद्यालय सहकाराचं निर्माण होईल। इर्मासारखी संस्था गुजरातमध्ये काम करते, आमची व्यामनिकॉमसारखी संस्था काम करते। त्यामुळे आज हा निर्णय, गुजरात हा एक विषय नसतो, त्याच्यात देशामध्ये कुठंतरी करायचं हा एक विषय, देश म्हणून त्याचा विचार केला जातो आणि या विश्वविद्यालयाच्या माध्यमातून देशातल्या सहकाराला अधिक चांगली ताकद मिळेल। देशाच्या सहकाराच्या निमित्तानं सहकारी संस्थांमध्ये मग गावातल्या पॅक्सपासून, म्हणजे गावातल्या सोसायटीपासून ते सगळ्या सहकारी बँका असतील, आमच्या दूध सोसायट्या असतील, फिशरीज असतील, यामध्ये काम करणारे आमचा एक अत्यंत प्रशिक्षित असा वर्ग, एक सेवक वर्ग असेल, मला असं वाटतं टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं काम पुढच्या काळात उभं राहील आणि म्हणून या विद्यापीठाची स्थापना होतीये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।